नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत जम्मू काश्मीरचे विलिनीकरण केव्हा झाली. 26 व 27 ऑक्टोबर 1947 मध्ये काश्मीरचे राजा हरिसिंग यांनी आपले संस्थान स्वतंत्र ठेवण्यासाठी निर्णय घेतला. कुणी आपले स्वतंत्र संस्थान निर्णय घेतला? काश्मीरचे राजा हरिसिंग यांनी. 1946 साली शेख अब्दुल्ला यांनी महाराजा हरिसिंग यांच्या विरोधात छोडो काश्मीर चळवळ सुरू केली. आता हा प्रश्न सुद्धा येऊ शकतो की छोडो काश्मीर चळवळ कोणी सुरू केली? तर आपला उत्तर येणार शेख अब्दुल्ला. आणि कोणत्या वर्षी? 1946 मध्ये. यामध्ये पत्रकार बलराज पुरी आघाडीवर होते. आता हा प्रश्न सुद्धा येऊ शकतो की छोडो काश्मीर या चळवळीत आघाडीवर कोण होते? तर आपला उत्तर येणार बलराज पुरी. पाकिस्तानने राजा हरिसिंगवर विलिनीकरणासाठी दबाव आणून अनेक घुसखोर काश्मीरात धाडले. 22 ऑक्टोबर 1947 या दिवशी पाकिस्तानी सैन्य टोळ्याच्या रूपात आत घुसून आक्रमणास प्रारंभ झाला. त्यामुळे हरिसिंग यांनी भारत सरकारकडे मदत मागितली व 26 ऑक्टोबर 1946 रोजी सामीलनाम्यावर सहाय्य केला. 27 ऑक्टोबर 1947 रोजी भारतीय सेनेने प्रतिआक्रमण करून घुसखोरांना हटविले. मेजर जनरल कुलवंत सिंग, मेजर जनरल थिमिया, मेजर जनरल आत्मा सिंग, मेजर सोमनाथ शर्मा, ब्रिगेडियर उस्मान यांनी पराक्रम गाजवून निम्म्याहून अधिक काश्मीरी मुक्त केली. 1948 मध्ये पंडित नेहरूंनी काश्मीर प्रश्न युनोकडे नेला व 1 जानेवारी 1949 रोजी युद्धबंदी घोषित झाली. आता हा प्रश्न सुद्धा येऊ शकतो की युद्धबंदी घोषित केव्हा झाली? तर आपला उत्तर येणार 1 जानेवारी 1949 मध्ये. पाकने घुसखोरी केलेला काश्मीरचा उर्वरित भाग पाकव्यात काश्मीर म्हणून ओळखला जातो. हा प्रश्न सुद्धा येऊ शकतो. पाकने घुसखोरी केलेला काश्मीरात उर्वरित भाग डॅश काश्मीर ओळखला जातो. तर आपला उत्तर येणार पाकव्यात काश्मीर म्हणून ओळखला जातो. 27 मे 1949 रोजी जम्मू काश्मीरच्या भारतातील समावेशीविषयी संविधानात कलम 206 घालण्यात आले. तेच पुढे कलम 370 झाले. 5 ऑगस्ट 2019 रोजी 5 ऑगस्ट 2019 रोजी कलम 370 रद्द होऊन जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्यात आला आहे. किंवा 5 ऑगस्ट 2019 रोजी कलम 370 रद्द होऊन जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्यात आलेला आहे. आता जुनागड संस्थानाचे विलीकरण आपण दुसऱ्या पार्टमध्ये पाहू. आता इथंच थांबूया. नवीन असाल तर शेअर करा, सबस्क्राईब करा व आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि लाईकसुद्धा करा. मिळूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये.